नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका खूप महत्त्वपूर्ण टॉपिकवर चर्चा करणार आहोत। खूप सारे विद्यार्थी प्रश्न विचारून राहिलेले आहेत की तलाठी भरतीचा जो फॉर्म आहे हा फॉर्म कोणत्या जिल्ह्यातून भरायला पाहिजे। तुम्हाला माहिती आहे की 26 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या महिन्याच्या 17 तारखेपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता। काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असतील, परंतु बहुतांश विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले नाहीत। तर ते विद्यार्थी विचारून राहिलेले आहेत की कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरायला पाहिजे। आता बघा, मी तुम्हाला डायरेक्टली सांगू शकत नाही की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरायला पाहिजे, कारण तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता हे सुद्धा मला माहिती नाही। परंतु बघा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरायला पाहिजे याबाबत जर तुम्हाला डिसिजन घ्यायचे असेल तर त्याबाबत काही महत्त्वपूर्ण मुद्दे, काही महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे। तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये क्लॅरिटी येणार की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरायला पाहिजे। ओके, तर बघा, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काही महत्त्वपूर्ण मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे। तलाठी भरतीचा फॉर्म भरायच्या आधी तुम्ही काय विचार करायला पाहिजे, काय विचार करून तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे ते मी तुम्हाला आता सांगतो। यामध्ये पहिला मुद्दा बघा, सर्वात आधी बघा की तुमच्या कॅटेगरीसाठी किती जागा देण्यात आलेल्या आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये। ओके, त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये जर कमी जागा असतील आणि आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे शेजारचे जे तुमचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये जास्त जागा असतील तर तुम्ही जे शेजारील जिल्हे आहे शेजारच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता। ओके, परंतु बघा, फक्त कॅटेगरीसाठी जागा बघून तुम्ही फॉर्म भरू नका। इतरही मुद्दे आहेत बघा, 5 मुद्दे आहेत महत्त्वपूर्ण। आपण आता फक्त पहिला मुद्दा बघितलेला आहे। ओके, दुसरा मुद्दा बघा, काही जिल्ह्यांमध्ये हे बघा, काही जिल्ह्यांमध्ये जागा जास्त असूनही कट ऑफ हा जास्तच लागणार आहे, तिथे फॉर्म भरणे तुम्ही टाळायला पाहिजे। ओके, काही जिल्ह्यांमध्ये बघा यावर्षी खूप कट ऑफ जो आहे इतर जिल्ह्यांपेक्षा हाय जाणार आहे। उदाहरणार्थ बघा, मी तुम्हाला सांगतो नागपूर जिल्हा। ओके, नागपूर जिल्ह्यामध्ये यावर्षी बघा कट ऑफ खूप हाय जाणार आहे, कारण बघा नागपूर जिल्ह्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये जास्त जागा देण्यात आलेल्या नाहीत। ओके, ज्याप्रमाणे कोकणामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघा जागा खूप जास्त आहे, त्याप्रमाणे पूर्व विदर्भामध्ये किंवा संपूर्ण विदर्भामध्येच बघा जास्त जागा देण्यात आलेल्या नाही। आणि यापैकी बघा पश्चिम विदर्भातले विद्यार्थी जास्त बघा पूर्व विदर्भाकडे येणार नाही, ते बघा एकतर मराठवाड्याकडे जातील किंवा पश्चिम महाराष्ट्राकडे जातील। ओके, परंतु बघा पूर्व विदर्भ आणि मध्य विदर्भातील विद्यार्थी हे नागपूरमध्येच येणार आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये जागा कमी आहेत, गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा जागा कमी आहेत, गडचिरोली पेसा क्षेत्र आहे, वर्धामध्ये खूपच कमी जागा आहे बघा वर्धामध्ये। तर गडचिरोलीमध्ये बघा पेसा क्षेत्र आहे, तर तिथे ओबीसी आहेत आणि बघा शेड्यूल कास्ट आहेत, ओपन कॅटेगरीचे आहे। तर हे विद्यार्थी सर्वचे सर्व नागपूरमध्येच फॉर्म भरणार आहेत। यवतमाळचे विद्यार्थी जास्त बघा नागपूरमध्ये येणार नाहीत आणि चंद्रपूरचे सुद्धा विद्यार्थी जास्त नागपूरमध्ये येणार नाही। अमरावती आणि नागपूर टच आहे बघा, हायवे आहे आणि अमरावतीमध्ये जागा खूप कमी आहेत। तर हायवे असल्याकारणाने अमरावतीचे विद्यार्थी नागपूरला बघा परीक्षेच्या काही तासांमध्ये ते अमरावती ते नागपूर ट्रॅव्हल करू शकतात। तर अमरावतीचे विद्यार्थी सुद्धा नागपूरमध्ये फॉर्म भरण्याची शक्यता आहे। अशा वेळेस नागपूरचा कट ऑफ हाय जाणार, कारण नागपूरमध्ये फक्त 177 जागा आहेत। ओके, तर अशा ठिकाणी फॉर्म भरणे तुम्ही टाळायला पाहिजे। ओके, अशा ज्या काही सिटीज आहेत, नागपूरसारखे जे काही जिल्हे आहेत यांना आपण हॉटस्पॉट म्हणू शकतो। ओके, हे बघा हॉटस्पॉट। ओके, तर अशा ठिकाणी तुम्ही फॉर्म भरणे टाळायला पाहिजे, ठीक आहे, जिथे बघा सर्वचे सर्व विद्यार्थी एकत्रित येणार आहे। ओके, तर हा झाला सेकंड पॉईंट। थर्ड पॉईंट बघा, तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये काम करायला आवडेल काय, हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण पॉईंट आहे। तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहात तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये परीक्षा द्यायची आहे। ओके, आणि त्याच जिल्ह्यामध्ये तुम्हाला नियुक्तीसुद्धा मिळणार आहे। आता बघा, जर तुम्ही कोकणमध्ये राहता किंवा तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर राहता तर तुम्हाला पूर्व विदर्भामध्ये काम करायला आवडणार नाही। तुम्ही जर पश्चिम महाराष्ट्रात राहता आणि जर तुम्ही यवतमाळमध्ये फॉर्म भरला तर यवतमाळमध्ये काम करायला तुम्हाला आवडेल की नाही हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहे, ठीक आहे। आता बघा 5वा पॉईंट, खूपच कमी जागा असतील तर दुसऱ्या जिल्ह्यात फॉर्म तुम्ही भरायला पाहिजे। ओके, उदाहरण मी तुम्हाला आधीच दिलेलं आहे, गडचिरोली पेसा क्षेत्र आहे, तर ऑब्वियसली ओबीसी किंवा ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी गडचिरोलीमध्ये फॉर्म भरणार नाही, ते बघा नागपूरमध्ये जातील किंवा बघा चंद्रपूरमध्ये जातील। चंद्रपूरमध्ये सुद्धा ठीकठाक जागा आहेत, ऑलमोस्ट बघा 160 ते 165च्या दरम्यान चंद्रपूरला सुद्धा जागा देण्यात आलेल्या आहेत। तर विद्यार्थी तिथे सुद्धा गडचिरोलीचे विद्यार्थी चंद्रपूरमध्ये फॉर्म भरू शकतात, ठीक आहे।
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरायला पाहिजे याबाबत डिसिजन कशा प्रकारे घ्यावा, काय विचार करून घ्यावा, याबाबत काही महत्त्वपूर्ण मुद्दे मी तुमच्याशी आज शेअर केलेले आहेत. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार. याशिवाय बघा आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे कॉम्पिटिशन खूप हाय आहे, म्हणून तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून फॉर्म भरला, बघा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून फॉर्म भरला तरीसुद्धा तुम्ही 175 तुम्ही मार्क्स जे आहे एम घेऊन तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. मिनिमम बघा, मिनिमम 175 मार्क्स तुम्ही एम ठेवायला पाहिजे अभ्यास करत असताना. ओके, जर तुम्ही ॲव्हरेज विद्यार्थी असाल, तर जर तुम्ही थोडे चांगले विद्यार्थी असाल, तुमचा अभ्यास चांगला असेल, तर तुम्ही बघा 190 एम ठेवून तुम्ही अभ्यास करू शकता. ओके, कारण बघा कॉम्पिटिशन खूप हाय आहे. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून फॉर्म भरला तरीसुद्धा मेहनतीशिवाय पर्याय नाही, तुम्हाला खूप जास्त अभ्यास करावा लागणार आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला 140 मार्क मिळत आहेत किंवा 150 मार्क मिळत आहे, तर 140 मार्क किंवा 150 मार्क ज्या जिल्ह्यामध्ये कट ऑफ लागू शकतो त्या जिल्ह्यामध्ये मी फॉर्म भरतो, तर बघा असं होत नाही. 140 150 कट ऑफ असा विचार करून तुम्ही फॉर्म भरू नका. कितीतरी विद्यार्थी असा विचार करत आहेत की आपल्याला 160 165 मार्क मिळू शकतात, तर 160 आणि 165 मार्क कोणत्या जिल्ह्यांमध्ये कट ऑफ लागू शकतो त्या जिल्ह्यांमध्ये मी फॉर्म भरतो. तर बघा असा विचार तुम्ही करू नका. तुम्ही 175 किंवा 180 मार्क मी घेऊ शकतो, अशा प्रकारे तुम्ही विचार करून अभ्यासाला तुम्ही सुरुवात करायला पाहिजे. आणि जर तुमच्या जिल्ह्यामध्ये ठीकठाक जागा असतील तुमच्या कॅटेगरीसाठी, तर तुम्ही तुमच्याच जिल्ह्यातून तुम्ही फॉर्म भरा. ठीक आहे. बहुतांश विद्यार्थी मी तुम्हाला सांगतो बघा, बहुतांश विद्यार्थी 75% विद्यार्थी हे आपल्याच जिल्ह्यातून फॉर्म भरतील. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही डाऊट्स असतील, तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.